जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवाला, जय ज्योतिबा. काय बंधू, दोनच पार्ट आहेत, त्याच्यावरच माणूस शिवाय देतो. तुला अमुक केलं, त्याला तमुक केलं. साक्षात जर पुढं आलास तर कापून नाही का घ्यायची. काय कमेंट करतोयस? कमेंट करू नको अशा घाण, तुझ्यासाठी चांगल्या नाहीत त्या. मी तुझ्या मम्मीला, ताईला, दीदीला शिवाय देऊ शकत नाही, कारण दिमाग हा तुझा घाण आहे, त्यांचा नाही. आणि राहिला सवाल की तुम्ही जातीला नाव ठेवताय. मी जातीला नाव ठेवत नाही पिल्ल्या, आपल्या जातीला नाव ठेवत नाही. मी जातीतले ते 4-5 पुढारी आहेत का टुनुक 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 माकडावून उड्या मारते, त्यांना नाव ठेवते. कारण ते आपल्या समाजाला रिटर्न अंधश्रद्धेकडे आणि रिटर्न त्या जुन्या काळाकडे घेऊन चाललेत. वज्रमुठीत धरा म्हणून सांगायला लागलेत, कोण काय की पण स्वीकारा म्हणून सांगले, त्यांना मी नाव ठेवते. कोटीचे पॅकेज घेऊन आता जे रिंगणात उतरलेत का, ते फक्त समाज भ्रष्ट करत आहेत. माझा समाज रोडावर त्यांनी आणलाय. लोकशाही राणाभाऊ साठेंच्या प्रतिमेला लोक नाव ठेवायलात, त्यांच्यावर घाण कमेंट करायला. मी घाण कमेंट करण्याला दोषी देत नाही, तुम्हाला देते, तुमच्या पुढाऱ्याला देते. कारण त्यांच्यामुळं आज ह्यांच्या महान मानवांना आपल्या लोक नाव ठेवत आहेत. तुम्हाला मुद्दाच कळाला नाही. मी काय सांगते, दादा एखादा कार्यकर्ता पुढारी जर भाषण करत असेल ना, तर 10 परिवारावर त्याचा परिणाम पडतो. पॉझिटिव्ही मांडा ना, पॉझिटिव्हच घरापर्यंत जाईल. निगेटिव्ह मांडता तर निगेटिव्ह घरापर्यंत जाईल. तुम्ही जर म्हणाल की आपला चेहरा शुभ आहे, हे लेकरू ध्यान देऊन ऐकल, ते अभ्यास नाही करायचा, नुसता आरसा बघत बसेल. माझा चेहरा शुभ आहे, आत्ता डॉक्टर होतो, आत्ता वकील होतो, असं होईल ना. ते सांगायला लागले. बाबासाहेब संविधान, बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ना, राईट आहे, 26 नोव्हेंबर 1949ला आपल्याला संविधान दिलं. आता मी थोडीशी आराणे आहेत, त्याच्यामुळे मला वाचन करावं लागतं. तुमच्यासारखी थोडी शिकलेली जर असते तर मी आज पण रोडावर असते टुबुक टुबुक उड्या मारलेल्या. पिल्ल्या हो, आज बाबासाहेबांनी संविधान आपल्याला एवढे दिवस झालं आपल्या स्वाधीन केले. आतापर्यंत काय करत होते हे पुढारी आपले? आयत्या भाकरीवर लाडू गोळे करून असं बसून खायलेत आणि रिंगणात उतरायलेत. तुम्ही सत्य इमानदारीने सांगा, हे आपल्याला समाज सुधारण्याची कामं करायला लागलेत का? नाही. यांनी आपला मोठा भाव आपल्यापासून लांब केलाय. ज्या मोठ्या भावाने आज कित्येक दिवस झालं आपल्यावर त्यांच्या उपकार आहेत. कोटी, अनंत कोटी. काय काय उडले चिल्ले पिल्ले असे कमेंट करतात. कालही गरज नव्हती, आजही गरज नव्हती. अरे गरज कशी नाही? काल जेव्हा झाडू होता ना, तेव्हा आपल्याला चालता येत नव्हतं रोडावर, आपल्याला छाती टोकून सांगता येत नव्हतं, झाडू मध्ये येत होता. आणि हा झाडू ह्या मोठ्या भावाच्या पूर्वजांनी काढलाय, हे सांगते मी. त्याच्यामुळे शिक्षण घ्या, शिक्षण गरजेचं आहे. आपला समाज 10वी 12वीच्या पुढे जात नाही, आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आरक्षणाची नाही. आणि शिक्षण घ्या ना, पद्धत आपल्या आप येतील आपल्याकडं. भांडायचंय, दिली भाकर गपचिप खायचं, त्याच्यात बी भांडं लावायचं. हे कोटीनं कमवून बसले, त्याच्या नादी लागू नका. आणि एक जण म्हणतो की तुमचा बाबासाहेब इंग्रजांचा गुलाम होता. असं 4 लोक जर तू म्हणशील ना, तर तुझ्या खरंच भीम विचाराचे लोक परत झाडू घालतील आणि आता बांधायचे नाहीत, डायरेक्ट घालतील. त्याच्यामुळे अशा घाण कमेंट करू नका. तुम्ही तुमच्या हातानं तुमचं कमी पण केलं आहे. आपल्या पुढाऱ्यांनी आपली जात रोडावर आणली. आपल्या पुढाऱ्यांनी आपल्या महान मानवांच्या प्रतिमेला आज निंदा करतायत लोक, हे आपल्या पुढाऱ्यामुळं. आतापर्यंत नव्हते. एकही असा बाबासाहेबाच्या विचाराचा व्यक्ती भेटणार नाही की ते महान मानवाच्या प्रतिमेला टीका करत होते आतापर्यंत. आज करायला लागले ते तुमच्यामुळं, तुमच्या पुढाऱ्यामुळं. त्याच्यामुळं अशा पुढाऱ्यापासून सावध व्हा, जे फक्त निगेटिव्ही सांगत आहेत आणि पॉझिटिव्ही फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आपण राहू शकतो. तर माझा बाप जर विकला असता, माझा बाबासाहेब, तर कोटीचा बंगला असता सोन्याचा आणि हिऱ्या मोत्याची झालर असती. याला खरा महान माणूस म्हणतात रे. थोडासा वाचा, घरात एकानं बी बाबासाहेब वाचला ना, मनानं कळून जाईल तुम्हाला की काय करायचंय, काय धरायचं आणि काय सोडायचंय, बुच्चन धरायचंय का शिक्षण धरायचंय. अरे निर्भिडते बोलणं, रुबाबात चालणं, बुद्धिवान भीम माझा कुणा पुढं नाही झुकणं, सुटा बुटात रुबाब थाटला, धीड दमडीला नाही रबाटला, भीमान ज्ञानाचा शिखर गाठला. निर्भिडते बोलणं, रुबाबात चालणं, बुद्धिवान भीम माझा कुणा पुढं नाही झुकणं, सुटा बुटात रुबाब थाटला, दीड दमडीला नाही रवाटला, भीमान ज्ञानाचा शिखर गाठला. जय भीम बांधवांनो. अंधश्रद्धा माणसाला नष्ट करते, शिक्षण योग्य दिशा दाखवते, हे सांगायले. माझा समाज आज अंधश्रद्धेत आणि घातक पुढाऱ्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे हे माझे प्रयत्न आहेत. अशा पुढाऱ्यापासून लांब राहा, जे आपल्याला
ह्या अशा अंधश्रद्धेच्या गोष्टीमध्ये ढकलत आहेत. कुणाचा चेहरा कुणासाठी शुभ नव्हता, आपला चेहरा कधीच कुणासाठी शुभ नव्हता. त्याच्यामुळे सत्य हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात, पुस्तक वाचले तर मस्तक सुधरतं. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही. उगाच त्यांना सिम्बल ऑफ नॉलेज पदवी दिली नाही अमेरिकेनं, निघाला हिमालयाला हात घालायला. जय भीम.